मैत्रीच्या वादातून युवकावर जीवघेणा हल्ला. मेहुणीसोबत मैत्री ठेवण्यास नकार देणं बेतलं जीवावर. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिघोरी जुनी वस्ती उमरेड रोड परिसरात मैत्रीच्या वादातून एक युवक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली. जखमी युवकाचं नाव आशिष हर्षे असं असून तो सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेतोय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आशिष याने आपल्या मेहुणीच्या मित्र अनुराग भोर आणि मयूर काळे यांना तिच्याशी मैत्री ठेवण्यास नकार दिला होता. यामुळे त्यांच्यात वाद झाला आणि रागाच्या भरात अनुराग व मयूरने मिळून आशिषवर चाकूने हल्ला केला. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते. मात्र वाठोडा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून आशिषला रुग्णालयात हलवलं व सर्च ऑपरेशन राबवून दोघांनाही अटक केली. प्राथमिक चौकशीत आरोपींचा पूर्वीचा गुन्हेगारी रेकॉर्ड नसल्याचं स्पष्ट झालंय. पुढील तपास वाठोडा पोलीस करतात. कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे, शंकरनाथ न्यूज, नागपूर. काळे आणि अनुराग भोग यांनी आशिष हर्षेवर पोटामध्ये चाकू हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले होते. आशिष हर्षे जे जखमी आहेत ते तात्काळ यश हॉस्पिटलला त्यांना ऍडमिट करण्यात आलं आणि रात्री त्यांना तात्काळ उपचार उपलब्ध करून देण्यात आले. त्यानंतर आरोपींचा शोध घेतला. वाठोडा पोलीस स्टेशनचे रात्रगस्त अधिकारी जे PSI राऊत आणि बीट मार्शल तपास पथक यांनी आरोपीचा तात्काळ शोध घेतला. तर ही दोन्ही आरोपी मिळून आलेले आहेत. त्यांची आता अटक कारवाई सुरू आहे आणि आपण त्यांचा PCR घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत. हे जे आरोपी आहेत यांचा क्राईम रेकॉर्ड नसल्याचं समजलेलं आहे. आतापर्यंत आम्ही जे माहिती घेतली त्यावरून यांचा क्राईम रेकॉर्ड नाहीये आणि हे सोबत राहण्यासाठी प्रवृत्त करत होते त्या मुलीला. ते मुलगी त्यांची रिलेशन मध्ये होती पूर्वी. वैयक्तिक कारणातून हा प्रकार झालेला आहे.